श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, एका ताईचा मला प्रश्न आला होता की ताई, मी नॉनव्हेज खूप खाते, माझ्या घरात सगळे नॉनव्हेज खाते, मला स्वामींच्या केंद्रामध्ये जायची खूप इच्छा होत आहे, मला स्वामींच्या केंद्रामध्ये जावंसं वाटत आहे, पण मला काही मार्ग दिसत नाही, मला काही सुचत नाही आहे. मग आज म्हटलं की व्हिडिओज त्याच्यावरच बनवायचा आहे. बघा, काही हरकत नाही. आत्मा हाच परमात्मा आहे. तुमच्या आत्मामध्येच भगवंत बसलेला आहे आणि तुमच्या आत्म्याला जर काही खाऊ वाटत असेल ठीक आहे, खाऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. पण माहिती आहे का, आपल्याला स्वामी महाराजांचा गुरुवार दिवस आहे, मग आपल्याला गुरुवारी केंद्रामध्ये जायचं आहे, त्या दिवशी आपण टाळायचं, खायचं नाहीये. आणि काय करायचं, आपण केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर महाराजांना सगळे प्रश्न, जे काही आपल्या मनामध्ये प्रश्न असते, गोंधळ असते, तो सगळं महाराजांना सांगायचं की स्वामी महाराज, मला तुमच्या केंद्रामध्ये खूप या वाटतं, पण मी नॉनव्हेज खातो, काही हरकत नाही, काहीच हरकत नाही. तुम्ही महाराजांना जर सगळे काही प्रश्न तुम्ही सांगितल्याच्या नंतर त्याचं उत्तर प्रत्यक्ष महाराज, स्वामी महाराज तुम्हाला देणार. बघा, एखाद्या व्यक्तीला जर कुठला पदार्थ आवडत असेल, आपण त्याला म्हणू शकत नाही की तुम्ही खाऊ नका म्हणून. जोपर्यंत आपल्या आत्म्यातून असा एक आवाज नाही निघत की तू हे खाऊ नको, तो जो आवाज असते हा प्रत्यक्ष स्वामींचा, भगवंताचा आवाज असते. आणि त्यावेळेला आपल्या स्वतःच्या मनाला वाटते की आपण हे खाल्लं नाही पाहिजे, तोपर्यंत तुम्ही सोडचाल नाही. म्हणून केंद्रात जायचं सोडायचं नाही. तुम्ही खात जरी असले तरी केंद्रामध्ये सोडा. हातात आपण जहर घेतल्याने आपण कधी मरत नसतो, म्हणून कधीही असे विचार मनामध्ये आणायचे नाही. कारण आपलं जे शरीर आहे हे रक्त, हाड, मांसापासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे कसं, काही जरी तुमची इच्छा असली तरी तुम्ही खाऊ शकता, पण केंद्रात जायचं सोडायचं नाही आहे. ज्या दिवशी तुम्हाला केंद्रात जायचं आहे त्या दिवशी खायचं नाही आहे. व्हिडिओज आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.